नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे डिंकाचे लाडू। त्यासाठी मी अर्धा किलो खारीक आणि खोबरं घेतलेलं आहे। त्यानंतर पावशेर काजू, पावशेर बदाम आणि पावशेर डिंक घेतलेला आहे। त्यानंतर गिरणीमध्ये काढून आणण्यासाठी मी खारिकाच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर मी घेतलेले आहेत 10 ते 12 लवंगा, सुंठ आणि विलायची। आता मी तुपामध्ये डिंक टाकून तळून घेत आहे। डिंक पूर्ण फुटेपर्यंत तळून घ्यायचा आहे, जेणेकरून तो आपल्या दाताला चिकटणार नाही। आता मी गिरणीमधून खारीक खोबरं काढून आणलेलं आहे आणि त्यामध्ये काजू बदाम घरी बारीक करून टाकलेलं आहे। हे मी आता सगळं एकत्र करून घेतलेलं आहे हाताने। त्यानंतर डिंक काढून घेतलेला तो पण मिक्स करून घेतलेला आहे। आता कढईमध्ये तूप टाकून मी हे भाजून घेणार आहे। थोडंसं भाजून झालं का त्यामध्ये मी साखर टाकणार आहे। साखर टाकून व्यवस्थित भाजून घेतलं का आणखी त्यावर 1 चमचा तूप ओतून मी परत भाजून घेणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्यानंतर आता मी घेणार आहे लाडू हाताने बांधून। तुम्ही पाहू शकता असे लाडू मी बांधून घेणार आहे। आता लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही पण असे लाडू बनवा